एका लहानशा मागासलेल्या सोनवाडी गावात ही गोष्ट घडते. त्या गावात फक्त एकच किराणा दुकान होती. त्या दुकानाचा मालक होता गोविंद. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्याला गोविंद काका म्हणून हाक मारत असत. पण गोविंद काका खूपच लोभी स्वभावाचा होता. जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील याचाच तो कायम विचार करत असे. काका काका, अहो काका. अरे सारखा काका काका काय म्हणतोस? सांग काय हवंय? अहो काका, एक चॉकलेट द्या. अरे आधी पैसे दे, मग चॉकलेट देतो. अहो काका, हा घ्या 1 रुपया. अरे 1 रुपयात आजकाल कोणतं चॉकलेट मिळतं? तेवढ्यात गणेश धावत धावत दुकानात आला आणि घाईघाईने म्हणाला, काका, मला लवकर सामान द्या. अरे आधी पैसे काढ. अहो काका, आज उधारीत द्या ना, माझ्या वहीत लिहून ठेवा. अरे इथे तुझ्या नावाचं कोणतंही उधार खातं नाही. आधी पैसे आण. अहो काका, फक्त आजच्याच दिवशी उधार द्या. अरे दोघंही इथून निघता की काठी काढू? हे ऐकताच मयूर आणि गणेश घाबरून तिथून पळून गेले. सोनवाडी गावातील त्या किराणा दुकानात पुन्हा एकदा गजबज सुरू झाली. यावेळी दुकानात आली होती सविता. अहो काका, चांगल्या दर्जाची चहापत्ती द्या. अगं चांगलीच देतो. ही बघ, थेट कारखान्यातून आलेली आहे. असं म्हणत त्यांनी एक चमचमीत नवीन पाकिट काढून सविताकडे दिलं. अहो काका, हे पाकिट काहीसं वेगळंच दिसतंय. आधीची चहापत्ती अशी नव्हती. अगं सविता, कंपनीने आता पॅकिंगच बदललं आहे. सगळं तेच आहे, फक्त पाकिट नवीन आहे. अहो काका, मला मूर्ख समजता का? ही चहापत्ती बनावट आहे. अगं नाही नाही, तू उगाच संशय घेत आहेस. एकदा वापरून तर बघ. अहो काका, मला फसवण्याचा प्रयत्न करू नका. गप्पच खरी चहापत्ती काढा. अहो काका, सविताताई बरोबरच बोलत आहेत. हे पाकिट खरंच आधीपेक्षा वेगळं दिसत आहे. अरे घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर इथून निघा. शेवटी दुसरा पर्याय नसल्यामुळे सविताला ती चहापत्ती घ्यावी लागली. मात्र तिच्या मनातील संशय काही कमी झाला नाही. इतक्यात गावातील गरीब शेतकरी विठ्ठल दुकानात आला. तो नम्रपणे म्हणाला, अहो काका, थोडंसं किराण्याचं सामान हवं आहे, पण माझ्याकडे पैसे कमी आहेत. जेवढ्यात होईल तेवढं द्या. अरे विठ्ठल, तुझ्यासाठी सगळं मिळेल. सांग काय हवं? अहो काका, 200 ग्रॅम साखर आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ द्या. अरे ही बघ, अगदी उत्तम दर्जाची साखर आणि उत्कृष्ट पीठ आहे. श्रीमंत लोक हेच घेतात. तुलाही तेच देतो. अहो काका, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. अरे काही हरकत नाही, उधारीवर घे. पैसे आले की दे. विठ्ठल शांतपणे सामान घेऊन निघू लागला. तेवढ्यात गोविंद काका हळू आवाजात म्हणाले, अरे विठ्ठल, ऐक, ठरलेल्या वेळेत पैसे परत दिले नाहीस तर 20% व्याज लागेल. नीट लक्षात ठेव. 20% व्याज? अहो काका, ते तर खूप जास्त आहे. अरे जे आहे तेच आहे. आता जा. अशा प्रकारे गोविंद काकांचा किराणा दुकान रोज सुरू असायचा. गोविंद काका गरीब लोकांना उधारीवर सामान देत असत आणि नंतर त्यांच्याकडून भरमसाठ व्याज वसूल करत असत. पण दिवसेंदिवस त्यांचा लोभ अधिकच वाढत चालला होता. आता तर त्यांनी उघडपणे फसवणूक आणि बेईमानी करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या लोभामुळे गावात आणखीन एक मोठा वाद निर्माण झाला. विठ्ठलने गोविंद काकांकडून घेतलेली उधारी वेळेवर फेडता आली नाही. त्यावरचं व्याज इतकं वाढलं की गोविंद काकांची नजर थेट विठ्ठलच्या शेत जमिनीवर पडली. विठ्ठल हात जोडून विनवणी करू लागला, अहो काका, कृपया माझी जमीन घेऊ नका. या जमिनीशिवाय माझ्याकडे काहीच नाही. माझं संपूर्ण आयुष्य आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतावर अवलंबून आहे. अरे विठ्ठल, व्यवहारात भावनांना किंमत नसते. पैसे देऊ शकत नसशील तर जमीन माझी होणार. अहो काका, मी तुमच्या पाया पडतो. माझ्यावर ही वेळ आणू नका. अरे
हे नाटक दुसरीकडे जाऊन कर. ही जमीन आता माझी झाली आहे. विठ्ठलचे अश्रू पाहून गावातील अनेक लोक तेथे जमा झाले. एक गावकरी म्हणाला, अहो काका, हे फार चुकीचं आहे. तो बिचारा गरीब माणूस आहे. त्याची जमीन हिरावून घेऊ नका. अरे, तुम्ही सगळे माझ्या व्यवहारात ढवळाढवळ करू नका. हा माझा व्यापार आहे. ज्याला जे बोलायचं असेल ते बोलू द्या. जमीन आता माझ्या नावावर झाली आहे. अरे गोविंद, अजूनही वेळ गेलेली नाही. हा लोभ सोड, नाहीतर एक दिवस तुलाच याचा मोठा पश्चाताप होईल. अरे चला, बाजूला व्हा. विठ्ठल निराश होऊन जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. पण त्याच्या दुःखाचा गोविंद काकांवर किंचितही परिणाम झाला नाही. त्याच वेळी शहरातून आदित्य नावाचा एक तरुण सोनवाडी गावात आला. गावात फिरत असताना त्याची नजर वैदेहीवर पडली. वैदेही ही गावातील सर्वात सुंदर, मनमिळावू आणि चैतन्यपूर्ण तरुणी होती. आदित्यने हसत विचारले, तुझं नाव काय आहे? माझं नाव वैदेही. आणि तुमचं? माझं नाव आदित्य. मी शहरातून आलो आहे. असं आहे तर म्हणजे तुम्ही शहरातले साहेब आहात तर? हो, शहरात राहतो खरा, पण मन मात्र गावाकडचंच आहे. हळूहळू आदित्य आणि वैदेही यांच्यात ओळख वाढू लागली. त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. दिवसेंदिवस आदित्यला वैदेही अधिकच आवडू लागली. एके दिवशी त्याने धाडस करून आपल्या मनातील भावना तिच्या समोर व्यक्त केल्या. अगं वैदेही, तुझ्यासोबत असलं की मला खूप आनंद वाटतो. तू माझ्याशी लग्न करशील का? अरे, माझ्या आई वडिलांची संमती असेल तर माझी काहीच हरकत नाही. हे ऐकताच आदित्यने लगेच वैदेहीच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांना आदित्यचा स्वभाव आवडला आणि त्यांनी या विवाहाला आनंदाने संमती दिली. त्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्नासाठी लागणाऱ्या सामानाची वेळ आली तेव्हा आदित्य म्हणाला, संपूर्ण गावात गोविंद काकांचाच किराणा दुकान आहे. लग्नासाठी लागणारं सगळं सामान आपण तिथूनच घेऊ. अहो गोविंद काका, माझं लग्न आहे. लग्नासाठी लागणारं सगळं सामान मी तुमच्याकडूनच घेणार आहे. अरे वा, खूप छान. तुझ्यासाठी मी अगदी उत्तम दर्जाचं सामान देईन. अहो काका, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूची कमतरता राहता कामा नये. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रसंग आहे. अरे, काळजी करू नकोस. सगळं मी व्यवस्थित सांभाळतो. अहो काका, ठीक आहे. मग मी सामानाची यादी सांगतो. तुम्ही त्याप्रमाणे वस्तू काढत जा. यानंतर आदित्यने लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठी यादी वाचून दाखवली. गोविंद काकांनी त्या यादीप्रमाणे सर्व सामान काढून बाजूला ठेवले. सगळं सामान एका हातगाडीवर चढून आदित्य निघू लागला. जाताना तो म्हणाला, अहो काका, बिल तयार करून ठेवा. मी उद्या येतो आणि सगळे पैसे देऊन जातो. गोविंद काका मनोमन खूप आनंदी होते, कारण त्यांनी आदित्यला लग्नासाठी बहुतांश बनावटाने निकृष्ट दर्जाचं सामान दिलं होतं. पण बिल मात्र महागड्या नामांकित कंपन्यांच्या अस्सल वस्तूंचं बनवायचं ठरवलं होतं. मग दुसऱ्या दिवशी ते थेट आदित्यच्या घरी पोहोचले आणि म्हणाले, आदित्य मुला, काल तू सामान घेऊन गेलास. आता पैशांचा हिशोब करूया. पैसे? अहो काका, कसले पैसे आणि कोणतं सामान? अरे, काल मी तुला लग्नाचं सगळं सामान दिलं. त्याचं बिल घेऊन आलो आहे. आणि विनोद करू नकोस. लवकर पैसे दे. अहो काका, मी तुमच्याकडून कोणतं सामान घेतलेलं नाही. काय? अरे, खोटं का बोलतोस? रागाच्या भरात ते घरात शिरले आणि इकडे तिकडे शोध घेऊ लागले. थोड्याच वेळात त्यांना एका कोपऱ्यात लग्नासाठी ठेवलेलं सामान दिसलं. ते मोठ्याने म्हणाले, अरे, हे बघ, इथेच तर सगळं सामान आहे आणि तरीही म्हणतोस की काही घेतलं नाहीस. अहो काका, हे सामान मला दुसऱ्याच एका व्यापाऱ्याने दिलं आहे. अरे, सबबी सांगू नकोस. हे सगळं सामान मीच तुला विकलं आहे. हे बघ त्याचं बिल. बरं काका, दाखवा बिल. गोविंद काकांनी खिशातून बिल काढून त्याच्या हातात दिलं. आदित्यने बिल नीट पाहिलं आणि अचानक मोठ्याने हसू लागला. अरे,
काय झालं? एवढं हसायला काय झालं? अहो काका, गंमत तर तुमच्याच बिलात आहे. अहो काका, माझ्या घरात जे सामान ठेवलेलं आहे ते सगळं साध्या आणि स्वस्त दर्जाचं आहे, पण या बिलात मात्र महागड्या आणि नामांकित कंपन्यांच्या वस्तूंची नावे लिहिली आहेत. तुम्ही सांगाच, माझ्या घरात त्या ब्रँडेड वस्तू आहेत तरी कुठे? अहो काका, या स्वस्त आणि बनावट सामानाचं बिल तुमच्याकडे आहे का? हे ऐकताच गोविंद काका गप्प झाले. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला, कारण त्या बनावट सामानांचं कोणतंही खरं बिल त्यांच्या जवळ नव्हतं. तोपर्यंत गावातील अनेक लोक तिथे जमा झाले होते. हे सामान गोविंद काकांनीच विकलं होतं हे सर्वांनाच माहीत होतं, पण त्यांच्या बाजूने बोलायला एकही माणूस पुढे आला नाही. गोविंद काका घाबरत म्हणाले, हे बनावट सामान मी विकलेलं नाही. अहो काका, मग त्याचा पुरावा दाखवा. गावकरी जे आधीपासूनच गोविंद काकांच्या फसव्या व्यवहाराला कंटाळले होते, त्यांची झालेली फजिती पाहून म्हणू लागले, अरे गोविंद, खरं सांगायचं तर तू आजपर्यंत आम्हा सगळ्यांनाच बनावटाने निकृष्ट दर्जाचं सामान विकत होतास. तुझ्या लोभामुळेच आज तुझ्यावर ही वेळ आली आहे. हो ना, आता तुझ्या कर्माची फळं तुलाच भोगावी लागतील. गोविंद काका निशब्द उभे राहिले होते. त्यांनी स्वतःच विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकले होते. लाजेने त्यांची मान खाली गेली. तेवढ्यात आदित्य पुढे येत म्हणाला, अहो काका, तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? मी त्या विठ्ठलाचा नातू आहे, ज्यांची जमीन तुम्ही अन्यायाने बळकावली होती. आज मी माझ्या आजोबांवरील अन्यायाचा हिशोब चुकता केला आहे. काय? तू विठ्ठलाचा नातू आहेस? हो, आता माझ्या आजोबांची जमीन त्यांना परत करा, नाहीतर यापेक्षाही कठोर परिणामांना सामोरं जावं लागेल. शेवटी गोविंद काकांना आपली चूक मान्य करावी लागली. त्यांनी विठ्ठलची जमीन परत केली. मग काही दिवसांनी आदित्यने गावात स्वतःचं एक प्रामाणिक किराणा दुकान सुरू केलं. चांगला दर्जा, योग्य भाव आणि प्रामाणिक व्यवहार यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या दुकानाला भरभरून प्रतिसाद दिला. दुसरीकडे गोविंद काकांच्या फसवणुकीचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या दुकानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्यांच्या दुकानात कोणीही ग्राहक फिरकला नाही. अखेरीस गोविंद काकांना स्वतःचं दुकान कायमचं बंद करावं लागलं. तेव्हा त्यांना आपला लोभ, फसवणूक आणि अन्यायाची खरी जाणीव झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आदित्यने आपल्या आजोबांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला आणि सोनवाडीच्या गावकऱ्यांनाही गोविंद काकांचं खरं रूप समजलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, लोभ, फसवणूक आणि अन्याय यांचा शेवट नेहमी अपमानातच होतो. तर प्रामाणिकपणा, सचोटी आणि चांगुलपणा यांना उशिरा का होईना पण नक्कीच यश मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.